अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला। अनेक राजकीय नेत्यांचे खरात सोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। त्यामध्येच सुनील तटकरेंच्या बोटाला झालेली जखम हा देखील एक चर्चेचा विषय ठरतोय। यावरून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे। पाहूयात। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाल्यानंतर आता विरोधकांनी सुनील तटकरेंना लक्ष केल्याचं दिसतंय। रुपाली चाकणकरांची अनामिका कापल्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सुनील तटकरेंचे बोट कापल्याचे फोटो व्हायरल होत आहेत। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तटकरेंवर टीका केली आहे। सुनील तटकरे यांचे अनेक फोटो व्हायरल झालेत। या फोटोमध्ये तटकरेंच्या बोटाच्या जखमेचं रहस्य काय असा सवाल लवांडेंनी उपस्थित केलाय। एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे स्वतःला सर्वा समजत आहेत, सुनील तटकरे साहेबांना माझी नम्र विनंती आहे, एप्रिल 2024 मध्ये आपल्या अंगठ्याला कशाची जखम झाली होती, चिकटपट्टी का लावलेली आहे, आपण अशोक खरातच्या नादी लागला होतात का? कुणी तर्जनी कापते, कुणी अंगठा कापते। तटकरे साहेब, त्या जखमेचं रहस्य महाराष्ट्राला जरा कळू द्या ना। यावरून आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे। लवांडे यांच्या आरोपानंतर आनंद परांजपे यांनी लवांडेंना इशाराच दिलाय। इतकंच नाही तर सुनील तटकरेंच्या बोटाला झालेली जखम नेमकी कशामुळे आहे हे देखील परांजपे यांनी सांगितलंय। अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना ही जखम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 2024 एप्रिलच्या वेळेला ती झाली होती। प्रचाराच्या वेळेला फिरत असताना गाडीच्या दरवाजामध्ये तो अंगठा येऊन ती जखम झाली। ज्यांनी त्या गाडीचा दरवाजा लावला ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे। त्यामुळे विकास लवांडे, आपण प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई तुमच्यावर केली जाईल। आणि जर आपण ठाण्यात आला तर योग्य समज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला देऊ। दरम्यान सुनील तटकरे यांची चाकणकर प्रकरणातील भूमिका आणि त्यांचं बोट कापल्याचे फोटो यावरून अंजली दमानिया यांनीही तटकरेंना खडेबोल सुनावलेत। तुम्हाला सोडणार नाही अशी निर्वाणीची भाषा दमानिया यांनी वापरली आहे। सुनील तटकरेंची बॉडी लँग्वेज बघितली, त्यांनी तिथून एका ठिकाणून जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले ते पळून गेले। तर सुनील तटकरेजींना मी ताबडतोब ट्विट करून म्हणजे माझं मत जे होतं ते मी मांडलं की तुम्ही पळा, पण आता यापुढे तुम्हाला आम्ही ना तुम्हाला सोडू ना त्यांना सोडू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही लढू। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। खरात सोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आलेत आणि त्यामुळे खरातच्या राजकीय संबंधाची चर्चा सुरू आहे। सुनील तटकरेंचेही खरात सोबतचे फोटो आहेत आणि यावरून आता दोन्ही राष्ट्रवादीत जुंपल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।